धाराशिवच्या कळंबमधल्या मनीषा कारभारी बिडवे या महिलेच्या हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे। रामेश्वर उर्फ राणा माधव भोसले असं या आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी आज पहाटेच दुसरा आरोपी उस्मान गुलाब सय्यदला बेड्या ठोकलेल्या आहेत। कळंब पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, तर दोन्ही आरोपी बीडच्या केसमधील आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मनीषा बिडवे या महिलेचा वापर केला जाणार असा आरोप करण्यात आलाय। अनैतिक संबंधांमधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं दाखवण्यासाठी या महिलेचा वापर केला जाणार होता असा सुद्धा आरोप असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर थेट जाऊया धाराशिवमध्ये कळंब पोलीस स्टेशन बाहेर। या ठिकाणी आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे हे उपस्थित आहे। बालाजी, काय अपडेट या संदर्भात? दोन आरोपींना आता पोलिसांनी अटक केलेली आहे, या संदर्भात काय सविस्तर माहिती? नक्कीच कळंब शहरातील द्वारकानगरी वसाहतीमध्ये ज्या महिलेचा खून झालेला होता, या खुनातील आता दोन्ही आरोपी जे आहेत ते अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। जर आपण पाहिलं तर यामधील रामेश्वर भोसले आणि उस्मान सय्यद या दोन्ही आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मी आता कळंब पोलीस स्टेशन समोर आहे। जर आपण पाहिलं तर हे दोन्ही आरोपी आता कळंब पोलिसांच्या ताब्यात आल्याची माहिती जी आहे आपल्याला समोर आलेली आहे। जर आपण पाहिलं तर या हत्या प्रकरणामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचा या हत्येशी काही संबंध आहे का, किंवा या हत्या प्रकरणामधील ही जी महिला आहे त्या महिलेचा काही संबंध आहे का, या अनुषंगाने देखील आता पोलीस तपास करताना पाहायला मिळतात। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर अगदी काल रात्रीपासून पोलिसांनी जी आहे ती चक्र फिरवलेली पाहायला मिळाली होती, आणि त्या अनुषंगानं जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे दोन्ही आरोपी बीड जिल्ह्यातील केज येथील असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। त्यामुळं कुठेतरी या हत्या प्रकरणाशी संबंधित हे आरोपी आहेत का, किंवा ती महिला या प्रकाराशी संबंधित आहे का, या अनुषंगाने देखील आता पोलीस कसून चौकशी करताना पाहायला मिळत आहेत। मात्र यातील हे दोन्ही आरोपी आता पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। निश्चितच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।